स्वागत करते। त्यांच्या समवेत उपस्थित असलेले राज्याचे कृषी मंत्री सन्माननीय आमदार भरणे साहेबांचंही आजच्या या सोहळ्याला मी स्वागत करते। महिला आयोगाच्या अध्यक्षा सन्माननीय आमच्या रुपालीताई चाकणकर यांचंही या मेळाव्याच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या तमाम आमच्या राष्ट्रवादी प्रेमींच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे। या निमित्तानं उपस्थित असलेले सन्माननीय आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष असलेले उमेश दादा पाटील साहेबांचंही या मेळाव्याच्या निमित्तानं मी मनपूर्वक स्वागत करते आणि एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या मेळाव्याला संबोधित करण्यासाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांचं आपण इथे स्वागत करणार आहोत। एकजुटीच्या ताकदीनं सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 यंदाच्या या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्याचा ध्यास एकजुटीच्या ताकदीनं या मेळाव्याच्या निमित्तानं आपण इथे घेतोय आणि अशा या मेळाव्याला संबोधित करण्यासाठी उपस्थित असलेल्या मंचावरील सगळ्याच मान्यवरांचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहर यांच्या वतीनं आम्ही स्वागत करतोय। आज सोलापूरच्या या भूमीवरती केवळ सभा नाहीये, केवळ हा मेळावा नाहीये, तर राष्ट्रवादी विचारांचा निर्धार घेतला जातोय। हा मेळावा म्हणजे घोषणा नाहीये, हा मेळावा म्हणजे नारा नाहीये, हा मेळावा म्हणजे निर्णय आणि विकासाचा विश्वास आहे। जो विश्वास घेऊन सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा सोलापूर महानगरपालिकेवरती एकजुटीच्या ताकदीनं आपण फडकवण्याचा निर्धार घेऊन या मेळाव्याचं आयोजन इथे केलेलं आहे आणि अशा या मेळाव्याला संबोधित करण्यासाठी मी मंचावरती उपस्थित असलेल्या सगळ्याच मान्यवरांचं स्वागत करते आणि उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवरांचं स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहर यांच्या वतीनं या निमित्तानं इथं होतंय। सुरुवातीला या मेळाव्याला संबोधित करण्यासाठी उपस्थित असलेले आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मान्यवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष सन्माननीय आमदार सुनीलजी तटकरे साहेब यांचं आगमन इथं झालेलं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीनं सन्माननीय आमदार सुनीलजी तटकरे साहेब यांचं स्वागत आणि सन्माननीय आमचे संतोष भाऊ पवार आणि सन्माननीय जुबेरबाई बागवान यांनी आपल्या शुभ हस्ते या निमित्तानं इथं करावं अशी विनंती आहे। सोलापूर हे फक्त शहर नाहीये, सोलापूर कष्टाची, घामाची आणि स्वाभिमानाची ओळख आहे। इथं कष्टकरी आहेत, व्यापारी आहेत, कामगार आहेत, शेतकरी आहेत, महिला आहेत, युवक आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं जगण्यासाठी झगडणारा हा सामान्य नागरिक आहे। आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूरकरांशी फक्त बोलायला नाहीये तर वचन द्यायला उभी आहे आणि हा वचननामा काही क्षणातच मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण इथे जाहीर करतोय आणि या वचननाम्याला खरं तर गृहीत धरून सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या निमित्तानं राष्ट्रवादीचा झेंडा आज खऱ्या अर्थानं या महापालिकेवरती आपण फडकवण्याचा ध्यास घेऊन या मेळाव्याचं आयोजन इथे केलेलं आहे। घड्याळ हे राष्ट्रवादीचं चिन्ह आहे, पण खरं तर वेळ ओळखणं, वेळेवर निर्णय घेणं हाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ध्यास आहे आणि हाच ध्यास आपण ठेवून या निमित्तानं उपस्थित असलेल्या मान्यवरांचं स्वागत करतोय। राज्याचे कृषी मंत्री सन्माननीय आमदार दत्तात्रय मामा भरणे साहेबांचंही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहरच्या वतीनं आम्ही सन्मानपूर्वक स्वागत करतोय। याचबरोबर या निमित्तानं महिला आयोगाच्या अध्यक्षा असलेल्या महाराष्ट्र राज्यातल्या महिलांच्या जगण्याच्या संघर्षाला पाठबळ देणाऱ्या सन्माननीय आमच्या रुपालीताई चाकणकर यांचंही आगमन इथं झालेलं आहे आणि या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहरच्या वतीनं आम्ही त्यांचंही मनपूर्वक स्वागत करतोय। या निमित्तानं मंचावरती उपस्थित असलेले सन्माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सगळ्या सन्माननीय निमंत्रित मान्यवरांचं मी इथं मनपूर्वक स्वागत करते आणि अगदी हजारोंच्या संख्येनं या मेळाव्याला प्रतिसाद देणाऱ्या असंख्य आमच्या राष्ट्रवादी प्रेमींचं मी स्वागत करते आणि या निमित्तानं कुणाला एक विनंती आहे बरं का, मोबाईल फोटोग्राफर प्लीज थोडंसं प्रेस फोटोग्राफर्सना आपण जागा इथे उपलब्ध करून द्या। मोबाईल फोटोग्राफर्सनी बाजूला थांबून सहकार्य करावं अशी विनंती आणि या बाजूला उभे असलेले प्लीज आपण थोडंसं पाठीमागे बसण्याचा प्रयत्न करा आणि सहकार्य करा अशी मी पुन्हा एकदा विनंती करते। या निमित्तानं उपस्थित असलेल्या सगळ्याच मान्यवरांचं मी पुन्हा एकदा स्वागत करते। जिल्हाध्यक्ष सन्माननीय उमेश दादा पाटील साहेब यांचंही आगमन इथं झालंय। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहरच्या वतीनं सन्माननीय उमेश दादा पाटील यांचंही आम्ही इथं स्वागत करतोय।
या निमित्तानं उपस्थित असलेल्या मंचावरील सगळ्याच मान्यवरांचं मी पुन्हा एकदा इथं स्वागत करत असताना ज्या वचननाम्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं एक सोलापूर आदर्श असं मॉडेल घेऊन राष्ट्रवादीच्या स्वप्नांना खऱ्या अर्थानं या मॉडेलच्या माध्यमातून इथं साकारण्याचा ध्यास आपण घेतोय आणि या राज्याचे लोकप्रिय नेतृत्व असलेले नामदार अजितदादा पवार साहेब यांच्या स्वप्नातल्या उज्ज्वल महाराष्ट्राच्या विकासाचं मॉडेल सोलापूरच्या माध्यमातून आपण इथे उपलब्ध करून देतोय आणि अशा या मेळाव्याची सुरुवात करताना उपस्थित असलेल्या मान्यवरांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहरचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय संतोष भाऊ पवार यांनी या मेळाव्याचं स्वागत इथं करावं. एक विनंती बरं का, कळकळीची विनंती, मोबाईल फोटोग्राफर प्लीज तुम्ही बाजूला या ना प्लीज. प्रेस फोटोग्राफर्सना डिस्टर्ब करू नका, हात जोडून कळकळीची विनंती. यानंतर मी संतोष भाऊ पवार यांना विनंती करते त्यांनी या मेळाव्याचं स्वागत करावं. राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचा अजित दादा तुम आगे बढ़ो, तटकरे साहेब आप आगे बढ़ो. सन्माननीय आमचे मार्गदर्शक या राज्याचे अध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब, सन्माननीय आमचे मार्गदर्शक ज्यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर महापालिका आम्ही लढवतोय ते आमचे दत्तमामा भरणे साहेब, सन्माननीय आमच्या मार्गदर्शिका राज्याच्या महिलाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकरताई, त्याचबरोबर जिल्ह्याचे अध्यक्ष उमेशजी पाटील, त्याचबरोबर युवतीच्या अध्यक्षा संध्याताई सोनवणे, सोलापूर शहराचे कार्याध्यक्ष जुबेरजी बागवान, सन्माननीय सर्व माझे सहकारी, शहरातले सर्व ज्येष्ठ नेते, सर्व माझे नगरसेवक आणि आता होणारे भावी नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदरणीय दादाचं नेतृत्वाखाली सोलापूर शहरामध्ये जवळपास 54 ठिकाणी घड्याळ चिन्हावर, त्याचबरोबर 3 ठिकाणी पुरस्कृत असे 57 ठिकाणी आपण उमेदवार दिलेले आहेत. स्थानिक ठिकाणी शिवसेना, एकनाथ शिंदे गट, राष्ट्रवादी अशी युती इथं करून घेतलेली आहे आम्ही आणि अतिशय चांगलं वातावरण सोलापूर शहरामध्ये आज बघायला मिळतंय. सोलापूर शहरामध्ये अनेक समस्या आहेत, त्या समस्येच्या संदर्भात त्याच्यामध्ये आमचा जो जाहीरनामा आहे त्या जाहीरनामाचं उद्घाटन थोड्याच वेळात आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व उमेदवाराला आज ताकद देण्याकरता आपल्या राज्याचे नेते तटकरे साहेब इथं आलेले आहेत. आदरणीय दादाचा विचार सर्व दूर पोहोचवण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करा. ही लढाई जवळपास 15 तारखेपर्यंत चालणार आहे, त्यामुळं न थकता न थांबता आपण सर्व ताकदीनिशी ही लढाई जिंकूयात. मी आपल्या सर्वांच्या वतीनं आदरणीय अध्यक्षांना सांगू इच्छितो की सोलापूर शहरामध्ये आजवरचा जो राष्ट्रवादीचा निकाल आहे त्याच्यापेक्षा देखील चांगल्या संख्येने सोलापुरामध्ये हा रिझल्ट लागेल आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगतो की अध्यक्षांनी आपल्या सोलापूरमध्ये आल्यानंतर त्यांना वाटलं पाहिजे नंतर की निश्चितच सोलापूर शहरामध्ये चांगला बदल घडला आणि त्यांच्या शाबासकी थाप आपल्या सर्वांना मिळेल अशी आशा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. यानंतर या आपल्या जाहीरनाम्याचं प्रकाशन आदरणीय तटकरे साहेबांच्या हस्ते आपण करणार आहोत. आणि यानंतर मगाशी सन्माननीय भाऊंनी सांगितल्याप्रमाणे जो वचननामा, जो जाहीरनामा आपण इथे सगळ्याच आमच्या सोलापूरकरांपर्यंत इथे देतोय, अशा या वचननाम्याचं प्रकाशन मंचावरती उपस्थित असलेल्या सगळ्याच मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण इथे देतोय. खरं तर आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूरकरांसमोर हातात झेंडा नाही, हातात वचननामा घेऊन उभी आहे. घोषणा अनेक ऐकल्या, वचन थोडीच पाळली जातात, पण राष्ट्रवादीचं वचन कामातून दिसतं, म्हणून लोकांच्या मनात राहतं. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा हा विश्वास आणि हाच विश्वास घेऊन सोलापूरकरांपर्यंत या वचननाम्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं सोलापूरच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या, एकजुटीच्या ताकदीनं प्रकाशमय होणाऱ्या या वचननाम्यांसाठी एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण इथे शुभेच्छा देऊयात. आणि या वचननाम्यामध्ये समाविष्ट असलेला प्रत्येक शब्द न शब्द या ठिकाणी पूर्णवत्तास नेत असताना नामदार अजितदादा पवार साहेब यांच्या स्वप्नातल्या उज्ज्वल महाराष्ट्राचं विकास मॉडेल आपण इथे साकारतोय. आणि यानंतर सन्मान्य नामदार भरणे मामांना मी विनंती करते या मेळाव्याला संबोधित करावं. जोरदार टाळ्यांच्या गजरात मामांचं स्वागत करूयात.
मी आपल्या सर्वांची तटकरे साहेबांची आणि आपली दिलगिरी व्यक्त करतो, कारण का इंदापूरला आम्हाला एक सभा आहे आणि त्या सभेसाठी जायचं म्हणून मी तटकरे साहेबांची परवानगी काढून पहिल्यांदा बोलून मी एकटाच फक्त जाणार आहे. नंतर कार्यक्रम हा व्यवस्थित होणार आहे. गुरुवारी होणाऱ्या आपल्या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे सगळे उमेदवार आहेत त्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आजची सभा आयोजित केलेली आहे. आपले सर्वांचे नेते, या राज्याचे पक्षाचे अध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब, आदरणीय रुपालीताई, आपल्या सोनवणेताई, सगळेच राज्याचे सगळे पदाधिकारी, आपल्या राष्ट्रवादी पक्षाचे ग्रामीणचे अध्यक्ष, शहराचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, महिलांचे अध्यक्ष, सर्वच सेलचे सगळे आजी माजी प्रमुख, सर्व आजी माजी नगरसेवक, आजी माजी गटनेते, आजी माजी महापौर, उपमहापौर, सर्व, मी सर्वांची नावं मुद्दामून घेत नाही, सर्व पत्रकार, मीडियाचे प्रतिनिधी, सर्व राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार बंधू आणि भगिनींनो, आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदान करावं, मतदान रूपी आशीर्वाद द्यावा ही विनंती करण्यासाठी आदरणीय तटकरे साहेब आज आपल्या सोलापूरमध्ये आलेले आहेत. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आपले सर्वांचे नेते, या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेबांचा आणि राष्ट्रवादी पक्षाचा आणि आपल्या पक्षाचा एक विचार, आपण सगळे उमेदवार गेली 8 दिवस एक चांगल्या प्रकारचा प्रचार आपण सगळेजण घरोघरी करताय. अजूनही आपण सर्वांनी आपला हा प्रचार घरोघरी जाऊन आपल्या पक्षाचा विचार, आपल्या पक्षाचा ध्येय धोरणं हे प्रत्येकाने आपापल्या घरोघरी पोहोचवली पाहिजे. आणि विशेषतः माझ्या महिला भगिनींना पण उमेदवारांना विनंती करायची की आपण स्वतः महिलांना स्वतः किचनमध्ये जाऊन, त्यांच्या चुलीपाशी जाऊन निश्चित प्रकारे आपल्या पक्षाचं जे चिन्ह आहे घड्याळ, या घड्याळाला मतदान देणं का गरजेचं आहे. उद्या सोलापूर शहराच्या दृष्टिकोनातून या सोलापूरच्या विकासासाठी निश्चित प्रकारे एक खमका नेता जो राज्यामध्ये दिलेला शब्द तो पाळतो आणि एक आपल्या भागामध्ये यापूर्वीही विकासाच्या बाबतीमध्ये ज्या माणसाने आपल्याला सहकार्य केलं त्याचा विचार आपण सगळ्यांनी घरोघरी पोहोचवला पाहिजे. मी या निमित्तानं आपल्या सगळ्यांना एक विनंती करतो, आपण सर्वजण इथं एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आणि आपली युती आहे, त्यामुळं धनुष्यबाण आणि घड्याळ हे दोन्ही चिन्ह आपल्या सर्वांना मतदान करायचंय. आपण निश्चित प्रकारे ते मतदान आपण सर्वांनी करावं. आणि मी दुसरं सांगतो की आपण सरकारमध्ये आहोत. या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, हे सगळी मंडळी जेणेकरून एक चांगलं काम करतायत आणि या राज्यामध्ये चांगल्या प्रकारचा विकास, हे राज्य कसं पुढे जाईल या बाबतीमध्ये सगळीच मंडळी बघतायत. त्यासाठी आपण सर्वांनी निश्चित प्रकारे या सर्वांच्या पाठीमागे राहणं गरजेचं आहे. सोलापूर शहराचा विचार केला तर थोडी युती आपली वेगळी आहे. शेवटी आपले उमेदवार हे निश्चित प्रकारे दिलेले उमेदवार हे चांगले आहेत. एक उद्या कुठेतरी आपल्या सोलापूर शहरामध्ये एक विकासाच्या बाबतीमध्ये जो सोलापूर शहरामध्ये असणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी हे निश्चित प्रकारे प्रामाणिकपणे प्रयत्न हे करतील, हा विश्वास आज आपल्या सर्वांना आहे. आणि आपला पक्ष तुम्हा सर्वांना माहिती आहे की राष्ट्रवादी पक्ष हा फुले शाहू आंबेडकरांचा विचारधारा, एक त्यांचा वारसा घेऊन चालणारा पक्ष आहे. निश्चित प्रकारे या विचाराला आम्ही आपला पक्ष कधीही तडजोड केलेली नाही. सर्व धर्म समभाव, हिंदू असू द्या, मुस्लिम असू द्या, आम्ही सगळे भाई भाई आहोत. आमच्या सगळ्यांचं रक्त हे लाल आहे. हे निश्चित प्रकारे याप्रमाणे आपलं पक्ष हे काम करतोय. आणि या राज्यामध्ये मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, या राज्यामध्ये ज्या वेळेस माझ्या अल्पसंख्याक समाजाबद्दल एखादा कुठला नेता जर चुकीचं बोलला तर त्या नेत्याला ठणकावून सांगणारा या राज्यामध्ये एकच नेता आहे आणि त्याचं नाव आहे अजितदादा पवार. हे त्याचं नाव आहे. हे पण बंधूंना आपल्या सगळ्यांना समजलं पाहिजे. त्यामुळे मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे की आता थोडे दिवस राहिलेले आहेत. आता हे जास्त बाकीच्या गोष्टीमध्ये प्रत्येकाने आपापल्या वार्डामध्येच थांबा. बाहेर दुसऱ्या वार्डामध्ये अजिबात जाऊ नका. आपल्या वार्डामध्ये जाऊन बाहेरचे मतदान कुठले आहेत, आपल्या गावातले मतदान कुठे, प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन प्रचार महत्वाचा आहे. ही रोड शो वगैरे आता ते करण्याची काही गरज नाही.
जेवढं तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये फिरचाल, प्रभागामध्ये मतदारांच्या भेटी घ्याल, त्याचा फायदा हा आपल्या सर्वांना, आपल्या उमेदवाराला झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आपल्या सगळ्यांनी निश्चित प्रकारे त्याची काळजी ही माझ्या सगळ्या उमेदवारांनी घ्यावी. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राज्यापूर्वी या शहराचा मी पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आदरणीय तटकरे साहेब, आदरणीय दादा यांच्यामुळं काम करण्याची मिळाली होती. आणि कोरोनाच्या काळामध्ये, अडचणीच्या काळामध्ये आम्ही सुद्धा राष्ट्रवादी पक्षाच्या आम्ही सुद्धा एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न या शहरासाठी केलेला आहे, या शहराच्या विकासासाठी केलेला आहे. त्यामुळे अजूनही आपल्याला काम करायचंय, आदरणीय काम करायचंय. त्यासाठी तुम्ही सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेनेच्या युतीच्या उमेदवारांना एक मतदान करा, त्यांना एक चांगल्या प्रकारचं मतदान करून भरघोस मतात निवडून द्या. ही आपल्या सर्वांना मी कळकळीची आजच्या या प्रचार सभेच्या निमित्तानं मी आपल्याला विनंती करतो. आणि आपण सर्वांनी घड्याळाला बटन दाबा ही विनंती करून मी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रत्येकाला एक आत्मविश्वास देणारं मनोगत आणि भाषण सन्माननीय भरणे मामा यांनी केलं, यासाठी त्यांचे आभार. खरं तर सर्वसामान्यांचा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी आणि सर्वसामान्यांचा विश्वास म्हणजे सन्माननीय नामदार अजितदादा पवार साहेब. त्यांच्या स्वप्नातल्या या उज्ज्वल महाराष्ट्राच्या विकासाचं मॉडेल साकारण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीच्या ताकदीनं राष्ट्रवादीच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहण्यासाठीचं आवाहन करणारे सन्माननीय भरणे मामांचे मी आभार व्यक्त करते. आणि यानंतर या मेळाव्याला संबोधित करण्यासाठी मी आमंत्रित करते महाराष्ट्र राज्यातल्या सगळ्याच आमच्या माता भगिनींच्या न्याय हक्कासाठी पेटून उठणाऱ्या रणरागिणी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं अशा रुपालीताई चाकणकर. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय, छत्रपती राजश्री शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले ज्यांनी तुम्हाला आणि मला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, संविधान दिले, घटना दिली, ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता जिजाऊ माँसाहेब, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करते. आज सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या सर्वांशी संवाद साधण्यासाठी प्रमुख उपस्थितीमध्ये असलेले राज्याचे प्रांत अध्यक्ष तथा रायगडचे भाग्यविधाते आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब, ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि पुढील कार्यक्रमासाठी जाण्यासाठी आपली सर्वांची रजा घेतली, ते आदरणीय दत्तमामा भरणे, आदरणीय उमेशजी पाटील, संतोषजी पवार, वर्षाताई शिंदे, जुबेरजी बागवान, चंद्रकांतजी दायमा, वासिमबाई बुरान, सुधाताई सोनवणे, संध्याताई सोनवणे, सुहासजी कदम, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय सदस्य, पदाधिकारी, या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले माझे बांधव आणि माझ्या महिला भगिनींनो. खरं तर राज्याचे प्रांत अध्यक्ष आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब हे गेले 3-4 दिवसापासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत. ठाणे महानगरपालिका असेल, काल छत्रपती संभाजीनगर असेल, त्यानंतर जालना महानगरपालिका, काल सायंकाळच्या परभणी महानगरपालिकेच्या सभा, आज नांदेडमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात नांदेडकरांनी दिलेला प्रतिसाद असेल आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी चरणी नतमस्तक होत सोलापूर महानगरपालिकेच्या सोलापूरकरांशी संवाद साधण्यासाठी आदरणीय प्रांताध्यक्ष आपल्यामध्ये आलेले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री आदरणीय अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वजण निवडणुकांना सामोरं जातो. गेल्या नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं, महाराष्ट्राच्या जनतेने आदरणीय अजितदादांच्या बाजूने कौल दिला आणि खऱ्या अर्थानं शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराची पताका घेऊन चालणारे आदरणीय दादा हेच खऱ्या अर्थानं जे संविधान बदलाची भाषा करतात त्यांना चोखपणे उत्तर देऊ शकतात, हे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिलं. आज आपल्यामध्ये येत असताना मनाला एका गोष्टीचं समाधान वाटतं. या भागामध्ये काम करत असताना ज्या पद्धतीने 18 पगड जाती जमाती 12 बलुतेदारांना घेऊन जाणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, खऱ्या अर्थानं शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा समाजामध्ये मांडत असताना सर्व जाती धर्माची लोक एका मांडवात बसली पाहिजेत, एका छताखाली आली पाहिजेत, गुण्यागोविंदाने समाजामध्ये नांदली पाहिजेत, जातीपातीचं राजकारण बाजूला सारून या सगळ्यांना समाजामध्ये सन्मानाने वागणूक दिली गेली पाहिजे, हा विचार जर मांडणारा कुठला पक्ष असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. आणि म्हणून मला सांगायला अभिमान वाटतो, समाजातल्या शेतकरी, कष्टकरी, कामगार रंजल्या गांजल्यांची सेवा करत असताना बोले तसे चाले त्याची वंदावी पावले म्हणत खऱ्या अर्थानं आदरणीय दादांनी जे शब्द महाराष्ट्रातल्या जनतेला दिले त्या पूर्ण करण्यासाठी खऱ्या अर्थानं जीवाची पाणी लावली. या सगळ्यामध्ये आमच्या महिला भगिनींसाठी सुद्धा आर्थिक सबलीकरण, सक्षमीकरणाच्या माध्यमातून काम करत असताना राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये ज्यावेळेस लाडकी बहीण योजना आणली,
विरोधकांनी किती टीका केली, किती टोकाचा विरोध केला, वेळप्रसंगी हे विरोधक कोर्टात गेले, तरी सुद्धा आदरणीय दादांनी अर्थमंत्री म्हणून अतिशय पारदर्शकपणे ही लाडकी बहीण योजना प्रत्यक्षात अस्तित्वात आणण्यासाठी प्रयत्न केले. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांच्या विभागामधून ही योजना पूर्ण केली जाते. आणि ही करत असताना आम्हाला एका गोष्टीचं समाधान आहे की ज्या पद्धतीने महिला उत्तम मॅनेजमेंट गुरु म्हणून संपूर्ण कुटुंब सांभाळतात, संपूर्ण घराचं नियोजन करतात, राजकारणामध्ये जर त्यांना संधी दिली तर समाजकारण आणि राजकारण पेलत असताना अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन या महिला भगिनी करत असतात. म्हणून आज सोलापूर महानगरपालिकेमध्ये आपल्या घड्याळाच्या चिन्हावरचे उमेदवार असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून त्यांचे कार्यकर्ते जे काम करतात त्यांना या भागामधून उमेदवारी दिलेली आहे. त्याच्यामुळे एकत्रितरित्या काम करत असताना अतिशय चांगल्या पद्धतीच्या समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी आपण सगळेजण एकत्र आलो. लाडकी बहीण योजना, लेक लाडकी, वयोश्री योजना या माध्यमातून महिलांना आर्थिक पाठबळ देण्याची जबाबदारी ज्या पद्धतीने आदरणीय दादांनी पेलली, त्याच पद्धतीने खऱ्या अर्थानं मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाची शासन हमी रक्कम ही 50 कोटीपासून 500 कोटीपर्यंत घेऊन जाण्याचा निश्चितपणाचा निर्णय हा आदरणीय अजितदादांचा होता. आणि म्हणून मला आवर्जून सांगायचं आहे, या सगळ्या माध्यमातून काम करत असताना माझ्या अल्पसंख्याक बांधवांना सुद्धा चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळालं पाहिजे. एक आर्थिक पाठबळ मिळाल्यानंतर त्यांना समाजामध्ये सन्मानाने जगता आलं पाहिजे. आणि यासाठी आदरणीय दादा ठामपणे आपल्या पाठीशी उभे राहिलेले आहेत. आमच्या सोलापूरमधले पदाधिकारी सातत्याने प्रयत्न करत असतात की जे काही आपल्याला निर्णय घ्यायचे ते आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली घेत असताना दादांची कर्मभूमी जन्मभूमी ही बारामती असली तरी बारामती पॅटर्न हा राज्यामध्ये चालवला जातो. आणि ज्या ज्या वेळेस निवडणुका येतात किंवा निवडणुकीनंतर सुद्धा प्रत्येक प्रतिनिधीला असं वाटतं की माझा जिल्हा, माझा तालुका हा बारामती पॅटर्न सारखा झाला पाहिजे. पण केवळ बारामतीच नाही तर पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा दादांनी ज्या पद्धतीचा विकास केला, त्या पिंपरी चिंचवडमधून अगदीच 10 मिनिटाचा प्रवास सुद्धा एखाद्या नागरिकाने केला तर तो सहजगत्या म्हणतो की क्षणभर परदेशात आल्यासारखं वाटलं. इतके उत्तम रस्ते, इतके उत्तम नियोजन, इतका चांगल्या पद्धतीचा पारदर्शक कारभार आदरणीय दादांनी पिंपरी चिंचवडमध्ये केला. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये फिरत असताना आम्ही जिथं जातो तिथं त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी आवर्जून सांगतात की आता आमच्या तालुक्याला सुद्धा, आमच्या शहराला सुद्धा आम्हाला बारामती आणि पिंपरी चिंचवड सारखं शहर बनवायचं आहे. म्हणून मला खात्री वाटते येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सोलापूरकरांनी जर ठरवलंच तर निश्चितपणाने आपण बारामती आणि पिंपरी चिंचवड नंतर सोलापूरचा विकास त्या पद्धतीने करू शकतो. आणि यासाठी सगळ्या सोलापूरकर जनतेची साथ असणं फार गरजेचं आहे. आमच्या उमेदवार महिला भगिनी देखील या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. आमचे पुरुष बांधव उमेदवार आहेत. खऱ्या अर्थानं मला आवर्जून सांगायचं आहे, 15 तारखेचं हे मतदान होत असताना निश्चितपणाने आपल्याला ही परिवर्तनाची चळवळ मोठ्या प्रमाणात राबवत असताना दादांच्या माध्यमातून हे उमेदवार आपल्या सगळ्यांना बांधील राहतील. कारण की ज्या पद्धतीने दादा काम करतात त्या पद्धतीनेच या उमेदवाराच्या माध्यमातून सोलापूरमध्ये काम केलं जाईल. आज सोलापूर शहराचं विकासाचं मॉडेल अर्थातच हा आमचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. या जाहीरनामा नाही तर हा आमचा वचननामा आहे. यामध्ये दिलेली प्रत्येक शब्द न शब्द आम्ही खरे करू. पण हे करत असताना मतदानाच्या माध्यमातून आपल्या सर्वांचा आशीर्वाद आमच्यासाठी फार मोलाचा आणि महत्त्वाचा आहे. यामध्ये सगळ्या प्रश्नांचा लेखाजोखा मांडत असताना आदरणीय प्रांताध्यक्ष त्यांच्या भाषणामध्ये सांगतीलच. पण प्रामुख्याने मला कौतुक वाटलं ते यामध्ये आमच्या महिला भगिनींना प्राधान्य दिलं गेलेलं आहे. ज्या महिलेच्या हातामध्ये ही मातृशक्ती आहे आणि खऱ्या अर्थाने समाजाची सृजनता जिच्या माध्यमातून सांभाळली जाते, या सृष्टीची निर्मिती जिच्याकडून केली जाते, त्या महिला भगिनींची सुरक्षितता आणि साक्षरता ही डोळ्यासमोर ठेवून हा लेखाजोखा मांडलेला आहे. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून कौतुक करेल. पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं राज्याचे प्रांताध्यक्ष हे आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या शहरामध्ये आलेले आहेत. हे पाहण्यासाठी आले आहेत की राष्ट्रवादीचा कार्यकर्ता किती कणखरपणे लढतोय. मला यासाठी कौतुक वाटेल की सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून हा जाहीरनामा ज्यावेळेस प्रसिद्ध केला जातोय त्याच पद्धतीने खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्यांना उमेदवारी देणारा आहे. आणि म्हणून आमच्या ठाणे महानगरपालिकेमध्ये आमच्या एक ठाकरेताई आहेत ज्या अथर्व फुटवेअर म्हणजे एका चप्पलच्या दुकानामध्ये काम करतात आणि त्याच माध्यमातून त्यांना उमेदवारी देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हे दाखवून दिले की सर्वसामान्यांमध्ये राहणारा, सर्वसामान्यांचं काम करणारा आणि सर्वसामान्यांचे प्रश्न मांडणारा कार्यकर्ता हाच आमचा गाभा आहे, हाच आमचा आत्मा आहे आणि त्याच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहू.
आज प्रांताध्यक्ष या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्याची ताकद, खऱ्या अर्थानं कार्यकर्त्याच्या पाठीवर शपथकीची थाप देण्यासाठी आलेले आहेत। या निमित्तानं आवर्जून आपण सर्वजण आदरणीय प्रांताध्यक्षांना शब्द देऊयात। 15 तारखेला जे मतदान होईल, या मतदानामध्ये घड्याळासमोरील बटन दाबून आम्ही सर्वाधिक मताने या घड्याळाच्या उमेदवारांना निवडून देऊ, हा संकल्प करण्यासाठी एकदा हात उंचावून आपण प्रांताध्यक्षांना सांगूयात, 15 तारखेला मतदान करत असताना आमचं मतदान, सोलापूरकरांचा आवाज फार मोठा आहे असं उमेशदादा सारखं म्हणतात, म्हणजे उमेशदादाचं तर आहेच, पण सोलापूरकरांचा आवाज किती मोठा आहे आम्हाला पाहायचा आहे। आमचं मतदान, आमचं मतदान। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। अजितदादांच्या नेतृत्वाखाली आणि सन्माननीय तटकरे साहेबांच्या संघटनाखाली आज सोलापूरमध्ये निर्धार नाही तर एक इतिहास रचण्यासाठी खंबीरपणे उभे असलेल्या प्रत्येक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मनगटामध्ये बळ देणाऱ्या या मेळाव्याला संबोधित करण्यासाठी यानंतर मी आमंत्रित करते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय नामदार सुनीलजी तटकरे साहेबांसाठी जोरदार टाळ्यांची दाद देऊयात आणि त्यांना मी आमंत्रित करते। ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज या ठिकाणी जाहीरनामा प्रसिद्ध होत असताना माझे सर्व उमेदवार, कार्यकर्ते, मतदार यांच्याशी संवाद करण्यासाठी महत्त्वपूर्ण जी बैठक होते आहे, याला ज्यांनी नुकतंच या ठिकाणी संबोधित केलं त्या महिलांच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर, शहराचे पक्षाचे अध्यक्ष माझे सहकारी श्री संतोष पवार, जिल्ह्याचे अध्यक्ष श्री उमेश पाटील, कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले तौकीबाई शेख, राजेंद्र कलंत्री, अप्पाजी मेत्रे, चंद्रकांतजी दायमा, वसीमजी भुराण, श्रीनिवासजी कोंडी, आनंद मुस्तारे, शशी कांबळे, अनिलजी उकरडे, चित्राताई कदम, जी युवकांचे अध्यक्ष सुहास कदम, वर्षाताई शिंदे, संध्या सोनवणे, सर्व सन्मान्य व्यासपीठ, पक्षाचे सर्व सन्मान्य उमेदवार, पत्रकार मित्र, वाहिन्यांचे प्रतिनिधी आणि शहराच्या सर्व दूर भागातून या ठिकाणी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हणजे सर्व सहकारी बंधू भगिनी आणि मित्रांनो, प्रदीर्घ कालावधीच्या नंतर राज्यातल्या महानगरपालिकेच्या निवडणुका त्या ठिकाणी होत आहेत। राज्य निवडणूक आयोगाची स्थापना झाल्यापासून पंचवार्षिक निवडणुका होत गेल्या। यावेळेला सुद्धा या निवडणुका 22 सालामध्ये अपेक्षित होत्या। करोनासारख्या महामारीच्या संकटामध्ये संबंध जग त्यावेळेला प्रचंड प्रमाणावरती आपत्ग्रस्त झालं होतं। त्यावेळेला या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपल्याला पुढे ढकलाव्या लागल्या। मधल्या कालावधीमध्ये राज्यामध्ये राजकीयदृष्ट्या फेरबदल होत गेले। या साराचा परिणाम एका बाजूला होत असतानाच आरक्षणाच्या निमित्ताने काही याचिका उच्च न्यायालयामध्ये आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित होत्या। 50% आरक्षण, 50%पेक्षा अधिक आरक्षण या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट केली आणि त्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या प्रदीर्घ काळ लांबलेल्या आहेत, त्यासुद्धा 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश त्या ठिकाणी दिले गेले। त्याच्यामुळे 27 सालामध्ये दुसरी टर्म संपली असती, परंतु इतका प्रदीर्घ कालावधीच्या नंतर निवडणुका होत असल्यामुळे समाजाशी नाळ जोडलेला कार्यकर्ता, जो पक्ष समाजासाठी सतत काम करत असतो, त्या पक्षाला अधिक पद्धतीचं पाठबळ लोकांचं त्यानिमित्ताने मिळत असतं। सोलापूरसारख्या जिल्ह्यामध्ये दीर्घकाळ आदरणीय पवार साहेबांना मानणारा एक वर्ग या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती राहिला, पण तुमचे आणि माझे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री यांना मानणारा वर्गसुद्धा या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती आहे। शहरामध्ये आहे, ग्रामीण भागामध्ये आहे। सोलापूरसारखं शहर एका बाजूला कर्नाटक राज्याची हद्द त्या ठिकाणी लागते, कापड उद्योगामध्ये, चादर उद्योगामध्ये प्रसिद्ध असलेलं शहर, साधू संतांच्या विचारधारेचं असलेलं शहर, उजनीसारखं या राज्यातलं सर्वाधिक मोठं धरण असलेला हा जिल्हा, अलीकडच्या कालावधीमध्ये शेती आणि शेतीच्या प्रगतीमध्ये, उत्पादनामध्ये प्रचंड प्रमाणावरती भर टाकणारा जिल्हा, अशा गुणवैशिष्ट्यासह सोलापूर जिल्ह्याचं महत्त्व, सोलापूर शहराचं महत्त्व या राज्याच्या या सगळ्या प्रवासामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती आहे। अशा वेळेला या शहरातल्या पायाभूत सुविधा, विशेष करून शहरामध्ये राहणारे नागरिक आणि शहरामध्ये येणारे पर्यटक, भाविक, येणारे फ्लोटिंग पॉप्युलेशन,
ही लक्षामध्ये घेतली तर पिण्याच्या पाण्याची गरज खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. अलीकडच्या कालावधीमध्ये काही वर्षापूर्वी उजनी धरणातून या शहरामध्ये पाणी आणण्याचं ठरवलं गेलं. राज्यामध्ये त्यावेळेला आम्ही मंडळीसुद्धा सत्तेवरती होतो. नंतर या बाबतीमध्ये पाठपुरावा त्या ठिकाणी होत गेला. परंतु आज शहरामधल्या मायमाऊलींची स्थिती जर का आपण पाहिलीत तर मुबलकपणाचा पाणी पुरवठा या शहरामध्ये होत नाही. काय त्याच्यातली कारणं आहे त्याच्या तपशिलामध्ये मी जाऊ इच्छित नाही. पण मनोनिग्रहाने या राज्यामध्ये काम करणारा एक आश्वासक नेता, ज्यांची विश्वासार्हता जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावरती आहे, ज्याला पॉलिटिकल क्रेडिबिलिटी म्हटली जाते, राजकीय विश्वासार्हता म्हटली जाते, जनतेच्या जवळ दिलेल्या प्रत्येक शब्दाची उकल नव्हेच तर त्याची पूर्तता करण्याचं सामर्थ्य ज्या नेतृत्वामध्ये आहे त्या नेतृत्वाचं नाव आहे अजितदादा पवार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून तुम्हा आम्हाला सर्वांना त्या गोष्टीचा अभिमान त्या ठिकाणी वाटतो आहे की अशा वेळेला या कार्यकुशल नेतृत्वाच्या माध्यमातून काम करत असतानाच या शहरातल्या अनेक प्रश्नांची उकल आपल्याला त्या ठिकाणी करायची. मला याही गोष्टीची जाणीव आहे की ज्या वेळेला आम्ही एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला त्याला आमच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं गेलं. आम्ही नेमक्या काय विचारधारेतून काम करणार आहोत, पण आम्ही स्पष्ट केलं आम्ही सर्वजण 40 वर्ष राजकारणामध्ये आहोत, ते धर्मनिरपेक्ष विचाराच्या सिद्धांतावरती आहोत. शिवशाहू फुले आंबेडकरांच्या सामाजिक क्षमतेचा आमच्या रोमारोमामध्ये विचार त्या ठिकाणी भिनत असल्यामुळेच राजकारणामध्ये समाजकारणामध्ये पक्षाच्या माध्यमातून लोकांची सेवा करत असताना जनतेची सेवा करत असताना या विचारापासून आम्ही तसूभर सुद्धा बाजूला गेलेलो नाही आहोत. आणि म्हणून आमचा एनडीएमधला सहभाग बहुजन समाजाच्या व्यापक हितासाठी त्या ठिकाणी होता. समाजाचं हित करायचं असेल, राज्य आपलं विकसित आहे पण राज्य अधिक प्रगतीपथावरती न्यायचं असेल, या देशातील पायाभूत सुविधा मिळणारं जाळं म्हणून अधिक आपल्याला गतिमान करायचं असेल, मुंबईसारखं शहर आपल्या राज्याची आर्थिक राजधानी आहे, या देशाची आपली राजधानी आहे, या देशाची आर्थिक राजधानी आहे. जगातली जी काय महत्त्वाची शहरं त्या ठिकाणी म्हटली जातात त्याच्यामध्ये मुंबईचं महत्त्व अधिक मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी आहे. अशा वेळेला या राज्याच्या प्रगतीपथावर जाण्यासाठीच आम्ही अजितदादांच्या नेतृत्वाखाली एक सामूहिक निर्णय त्या कालावधीमध्ये घेतला, ज्याचा पुरस्कार आदरणीय भुजबळ साहेबांनी केला. प्रफुल्लभाई असतील, सुनील तटकरे असतील, हसन मुश्रीफ असतील, धनंजय मुंडे असतील, दत्ता भरणे असतील, आम्ही सर्वांनी एक सामुदायिक निर्णय त्या कालावधीमध्ये घेतला की राज्याच्या प्रगतीपथासाठी बहुजन समाजाच्या व्यापक हितासाठी राज्यातला आपला सहभाग त्या ठिकाणी असला पाहिजे. लोकसभेमध्ये यश नाही मिळालं की केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालं नाही असं नाही. देशभरामध्ये एक वेगळ्यापैकी हवाई उठवण्यात आली होती की देशामध्ये पुन्हा एकदा इंडियाचं सरकार त्या ठिकाणी आलं तर संविधान धोक्यामध्ये येईल. आंबेडकरी चळवळीच्या मनामध्ये एकंदर देशभरामध्ये एक वेगळ्या पद्धतीची भावना निर्माण झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूळ संविधानामध्येच आदिवासी बांधवांना आरक्षण दिलं होतं. त्यांच्या मनामध्ये साशंकता निर्माण झाली. अल्पसंख्याक समाजाच्या मनामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करण्यामध्ये विरोधक त्या कालावधीमध्ये निश्चितपणाने यशस्वी झाले. याचा परिणाम महाराष्ट्रासारख्या या संबंध प्रगतीपथावरती असलेल्या राज्यामध्ये 31 जागांच्यावरती महाविकास आघाडीला यश मिळालं. महायुतीला 17 जागांच्यावरती समाधान मागावं लागलं. त्याच्यामुळे साधविकच राज्यामधलं वेगळं वातावरण निर्माण होण्याची स्थिती निर्माण झाली होती. विधानसभेच्या निवडणुकीला आम्ही ज्यावेळेला सामोरं गेलो त्याला राज्यातील आमचे काही महत्त्वाचे नेतेसुद्धा आम्हाला सोडून गेले होते. त्यांना असं वाटलं होतं की अजितदादाचं वलय संपलं आहे. त्या सर्वांना असं राज्यभरामध्ये वाटलं गेलं होतं की महाविकास आघाडीला इतकं प्रचंड प्रमाणावरती यश लोकसभेला मिळाल्याच्या नंतर जवळपास 7-8 मुख्यमंत्री पदाचे दावेदार तयार झाले होते. 101 मंत्रिपदाची शपथ घ्यायला तयार झाले होते. पण अशा वेळेला एक कल्याणकारी योजना या राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्या प्रथम मांडली गेली. होय, मला अभिमान या गोष्टीचा आहे की या राज्याला 1 मे 1960 साली या राज्याची स्थापना झाली. 65 वर्ष पूर्ण झाली. या 65 वर्षामध्ये सर्वाधिक अर्थसंकल्प मांडणारा नेता कोण आहे तर त्याचं नाव अजितदादा पवार आहे. याचा मला अभिमान या ठिकाणी वाटतं. सुशीलकुमार शिंदे साहेबांनी सुद्धा अर्थसंकल्प दीर्घकाळ त्यांनी मांडला. ज्या कालावधीमध्ये स्वर्गीय वसंतदादा पाटील या राज्याचे नेतृत्व करत होते, आदरणीय पवार साहेबांनी नेतृत्व करत होते, त्या कालावधीमध्ये शिंदे साहेबांनी अर्थसंकल्प मोठ्या प्रमाणावरती मांडला. पण अजितदादांनी मांडलेला अर्थसंकल्प हा सर्वस्पर्शी होता, ज्याचा उल्लेख रुपालीताईंनी या भाषणामध्ये या ठिकाणी केला. एक क्रांतिकारी योजना महाराष्ट्राच्या इतिहासात अजितदादांनी त्या ठिकाणी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मांडली. लाडकी बहीण ही योजना मांडत असतानाच ठामपणाने महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये कष्टकरी असलेल्या माझ्या महिला भगिनींसाठी 1500 रुपये थेट पद्धतीने राज्य सरकारकडनं दिलं जाईल असं अभिवचन त्या कालावधीमध्ये दिलं गेलं. विरोधकांनी आवे उठवली.
ही योजना जर काय राबवली गेली, राज्य कर्जबाजारी होईल. राज्याला पगार देण्यासाठी सुद्धा पैसे त्या ठिकाणी उरणार नाहीत. अनेक जण उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यासाठी गेले. मनोनिग्रहाने, ठाम विश्वासाने महायुतीच्या सरकारने योजना राबवली आणि आदिती त्या खात्याचे मंत्री असताना 2,35,00,000 महिलांच्यापर्यंत लाभ त्या कालावधीमध्ये पोहोचला. हा जिल्हा कृषी प्रधान जिल्हा आहे. राज्यामध्ये अनेक ठिकाणी कृषी प्रधान जिल्हे आहेत. थकीत असलेली वीज पंपाची माफी त्या कालावधीमध्ये केली गेली, जवळपास 1,1500 कोटी रुपयाची. राज्यामधलं वातावरण झपाट्याने बदललं. महायुतीचं सरकार पुन्हा एकदा या राज्यामध्ये प्रस्थापित झालं आणि या सरकारच्या माध्यमातून गेले वर्षभर आपण त्या ठिकाणी काम करतो. पण मला आज या सोलापूरच्या भूमीमध्ये ठामपणाने या ठिकाणी सांगायचं आहे, म्हणजे अल्पसंख्याक समाज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आहे. राज्याच्या इतिहासात 1960 सालापासून जेवढी तरतूद अल्पसंख्याक समाजाच्यासाठी त्या विभागासाठी झाली असेल तेवढी तरतूद, त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने तरतूद याच महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून तुमचे आणि माझे नेते असलेले अजितदादांनी आग्रहपूर्वक त्या ठिकाणी करून घेतली आणि आज किमान 2,000 कोटी रुपयाचा निधी अल्पसंख्याक समाजासाठी उपलब्ध करून देण्याचं धाडस अजितदादांनी त्या ठिकाणी दाखवलं. ज्यांनी टीका केली की एनडीएमध्ये गेल्याच्यानंतर अल्पसंख्याक समाजासाठी आपण काय करू शकतो, कृतीने उक्तीने ठामपणाने या गोष्टीची अंमलबजावणी करत दादाने हा निर्णय त्या कालावधीमध्ये निश्चितपणाने घेतला. मी ज्या जिल्ह्यातून येतो त्या जिल्ह्यामध्ये एकेकाळी बॅरिस्टर अंतुले साहेबांचं नेतृत्व मोठ्या प्रमाणात होतं. या राजाने एक अल्पसंख्याक समाजाचा मुख्यमंत्री पाहिला तर बॅरिस्टर अंतुले साहेबांच्या रूपाने त्यांनी पाहिला. एक गतिमान प्रशासनावरती पकड असलेले नेतृत्व अंतुले साहेबांच्या रूपाने महाराष्ट्राने त्या कालावधीमध्ये अनुभवलं. या देशातली पहिली कर्जमाफी कुणी केली ती बॅरिस्टर अंतुलेंनी केली. आज मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या नावाने जे आर्थिक विकास महामंडळ आहे त्याचे अध्यक्ष आज मुश्ताक अंतुले आहेत. 1,000 कोटी रुपयाचा निहेतो आहे. मगाशी रुपालिता या ठिकाणी म्हणाल्या, मी ज्यावेळेला 2010 सालामध्ये अर्थसंकल्प मांडला होता त्यावेळेला 25 कोटी रुपये त्याचं भांडवल होतं. मला नवाब मलिकाने विनंती केली भाषणात, ते मी 50 कोटी केलं, मी 2010 सालामध्ये सांगतोय. आज भाग भांडवल पूर्णपणाने 800 कोटी रुपयावरती नेलंच. पण या आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून सच्चर समितीची अंमलबजावणी करण्यासाठी जी जी धोरणं त्याच्यामध्ये केली गेलेली आहेत, या प्रत्येक गोष्टीची उपाययोजना करण्यासाठी आवश्यक असणारा निधी याच महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी केलेला आहे. आज अल्पसंख्याक विभाग राष्ट्रवादीकडे आहे. दत्तामामा आता गेले, त्यांचा कार्यक्रम आहे इंदापूरला. त्यांच्याकडे अल्पसंख्याक विभाग होता, माणिकरावांच्याकडे होता. आता हा विभाग दस्तूरखुद्द अजितदादांच्याकडे त्या ठिकाणी आहे. त्यामुळे या राज्यातल्या सर्व अल्पसंख्याक समाजासाठी व्यापक पद्धतीच्या योजना राबवण्याचा कणखरपणाची भूमिका या सरकारच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेत्याने त्या ठिकाणी नेणार आहे. आज या शहरामध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत काही घरकुलाचा प्रश्न असेल, पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये अधिक काही प्रभावीपणाने त्या ठिकाणी काम करत असेल, या साऱ्या गोष्टीची आवश्यकता खूप मोठ्या प्रमाणावर आहे. आपण पुण्यनगरीमध्ये जा, पिंपरी चिंचवडचा कायापालट कशा पद्धतीने झाला आहे ते आपण पाहू शकतात. होय, नागरी वस्तीचा सुद्धा अभ्यास करण्याची मानसिकता नेतृत्वाकडे असावी लागते. एकेकाळी पुण्याचं नेतृत्व काँग्रेस पक्षाकडे होतं. कारभारी बदला अशी पुणेकरांना हाक ज्यावेळेला दिली गेली त्याला पुणेकरांनी अजितदादांच्या समर्थ नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्ता दिली. पिंपरी चिंचवड नगरपालिका ज्यावेळेला स्थापन झाली त्याला राज्यातली सर्वाधिक श्रीमंत असलेली नगरपालिका म्हणून ओळखली जात होती. त्या भागातलं औद्योगिकीकरण, त्या भागातलं नागरीकरण झपाट्याने वाढत गेलं. पवार साहेबांना 1984 सालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 5 लाखाच्या फरकाने निवडून देणारा तो सगळा मतदारसंघ राजीव गांधी त्या कालावधीमध्ये जितक्या मताधिकाऱ्यांनी निवडून आले तेवढ्याच मताधिकाऱ्यांनी आदरणीय पवारसाहेब त्या परिसरातून निवडून आले होते. त्या परिसरातल्या जनतेने दादांना त्यावेळेला काम करण्याची संधी दिली आणि आज राज्यातल्या पूर्णपणाने पायाभूत सुविधांचं शहर म्हणून जे काय आज ओळख आहे पिंपरी चिंचवडची, त्याचे जनक अजितदादा आहेत असं जर का मी म्हटलं ते काही चुकीचं ठरू शकणार नाही. नवी मुंबई महानगरपालिका एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यामध्ये होती. गणेश नाईक आमचे नेतृत्व त्यावेळेला पक्षाच्या माध्यमातून करत होते. या 3 शहराचा विकास, नागपूर शहराचा झालेला विकास आणि सोलापूरचा न झालेला विकास याची तुलना करण्याची वेळ काय येते. प्रदीर्घ कालावधीच्या नंतर ज्याला महानगरपालिकेच्या निवडणुका होतात त्याला शहराचे अनेक प्रश्न आहेत. वाहतुकीची कोंडी होत असते. अशा वेळेला बाह्य वळण ज्याला बायपास आपण म्हणतो, ज्याला रिंग रोड आपण म्हणतो, याची पूर्तता करण्याची जबाबदारी त्या ठिकाणी करावी लागत असते. आज आपल्या नेत्यांच्याकडे अर्थ आणि नियोजन विभाग आहे. त्यामुळे अपूर्ण असलेलं रिंग रोडचं काम असेल त्याचं मार्गी लावण्याच्या दृष्टीतून आपल्याला प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल.
रिंग रोडमध्ये ज्यांची जमीन गेले त्यांना त्या ठिकाणी भूसंपादनाचे पैसे मिळालेले नसतील तर या कणखर नेतृत्वाच्या माध्यमातून देण्याची भूमिका आपल्याला त्या ठिकाणी घ्यावी लागेल. इतरही काही ज्या का बाबी आहेत हे करण्याच्या दृष्टीतून आपल्याला काम त्या ठिकाणी करावं लागेल. या शहरातली जी वाहतुकीची व्यवस्था ज्याला आपण सिटी बस म्हणतो ही आता पूर्णपणाने बंद त्या ठिकाणी आहे. पुणे पिंपरी चिंचवड या ठिकाणी बस सुरू आहेत. मुंबईमध्ये बेस्टच्या मार्फत त्या ठिकाणी वाहतुकीची व्यवस्था होते. आता मेट्रोचं जाळं त्या ठिकाणी विणलं गेलेलं आहे. अशा वेळेला या संबंध प्रवासी सुविधा या शहरामध्ये करायच्या असतील तर निग्रहाने काम करणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीमागे ठामपणाने उभं राहण्याची आवश्यकता खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. या शहरामध्ये निवडणूक लढताना आपण आणि शिवसेना एकत्रितपणाने निवडणूक लढतो आहोत. त्यामुळे दादांकडे असलेला नियोजन विभाग, अर्थ विभाग, एकनाथराव शिंदेंच्याकडे असलेला नगरविकास, MSRDC सारखा विभाग, या दोन्ही गोष्टी, कारण MSRDCच्या विभागाच्या मार्फत पायाभूत सुविधांचं जाळं त्या ठिकाणी निर्माण करता येऊ शकतं आहे. शहरवासियांना दिलासा देणारी युती आज या शहरामध्ये या दोन पक्षाच्या सजग नेत्यांनी प्रामाणिकपणाने त्या ठिकाणी केलेली आहे. अशा वेळेला या युतीच्या माध्यमातून शहराचा सर्वांगीण विकास करत असेल तर आपल्याला घड्याळाच्या चिन्हावरती बटन दाबत या शहराची सेवा करण्याची संधी ही पुढच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी देण्याची आवश्यकता आहे. म्हणूनच आनंद शिंदेशिवाय तुम्ही आता या ठिकाणी आलात, प्रभागामध्ये त्या ठिकाणी फिरत होतात. मी मगाशीच विचारलं, खरं तर आज आम्ही या ठिकाणी एवढ्यासाठीच आलो की ज्या शक्तीने, ज्या उत्साहाने कार्यकर्ता लढतो आहे त्याच्या पाठीवर शाबासकीचा हात मारण्यासाठी 16 तारखेनंतर आम्ही येऊच, कारण तुम्ही अभूतपूर्व असं यश पक्षाला मिळवून देणार आहात असा विश्वास माझ्या मनामध्ये त्या ठिकाणी. पण होत असलेल्या प्रचाराच्या कामामध्ये नियोजन पद्धतीने प्रचार त्या ठिकाणी मामा 4 सदस्य प्रभाग पद्धती असते, त्याला सोबत असलेले उमेदवार ब कड, महिला 2 असतात, सर्वसाधारण जागा असू शकते, एखादी जागा राखीव असू शकते. या सर्व घटकाला सोबत घेत निवडणुकीला ज्यावेळेला आपण सामोरं जात असतो त्यावेळेला मतदारांच्यापर्यंत पोहोचणं, त्यांच्या मनामध्ये प्रभागामध्ये असलेल्या उमेदवारांचं म्हणजे पॅनलची शक्ती त्या ठिकाणी उभं करणं, हे नियोजन पद्धतीने प्रचार करण्याची आवश्यकता असते. आज मला आनंद वाटतो आहे, रुपाली त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही परवा ठाण्याला होतो. तिथे ठाण्याला आम्ही जाहीरनामा, वचननामा प्रसिद्ध केला. काल छत्रपती संभाजी महाराज नगरामध्ये होतो, तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. जालनामध्ये आम्ही दुपारी होतो, तिथे आम्ही जाहीरनामा प्रसिद्ध केला. रात्री परभणीमध्ये होतो, तिथे आम्ही सर्वसमावेशक असा इथं जाहीरनामा प्रसिद्ध केला. आज सकाळी नांदेड शहरामध्ये होतो, त्या नांदेड शहरामध्ये सुद्धा वचनपूर्तीचं समाजकारण करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. आणि आता संध्याकाळी तिन्ही संजेच्या पवित्र वेळेला आजान होत असतानाच आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आम्ही हा विकासाचं नवं मॉडेल हे घेऊन हा जाहीरनामा या ठिकाणी प्रसिद्ध करतो. याचा अर्थ असा आहे की आपल्याला गेले 3 दिवस पक्ष प्रत्येक शहरामध्ये काय काम करणार आहे हे जाहीरनामाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्याची एक वेगळ्यापैकी संधी त्या ठिकाणी मिळालेली आहे. ती एवढ्यासाठीच या ठिकाणी मी सांगायला आलो. मी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे. जाहीरनामामध्ये उद्याच्या भवितव्यासाठी पक्षाच्या माध्यमातून जे भूमिका या ठिकाणी सांगितलं असेल ते पूर्तता करण्याची जबाबदारी पक्षाची आहे. पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी आपल्याला अभिवचन देतो आहे, या जाहीरनाम्यामध्ये नमूद केलेल्या साऱ्या काही गोष्टी पुढच्या 5 वर्षामध्ये सोलापूरकरांसाठी पूर्ण करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेटाने करेल असं प्रदेशाध्यक्ष म्हणून मी आपल्या सर्वांना आश्वासित करू इच्छितो. ते करतो आहे मी आपल्या नेतृत्वाच्या बळावरती. मला विश्वास आहे की शहरामधील असलेले आपले सर्व उमेदवार जे सर्व समावेशक आहेत, सर्व धर्मीय उमेदवारांना या ठिकाणी त्यांनी संधी दिलेली आहे. या सर्व उमेदवारांच्या मार्फत उद्याच्या भवितव्याच्यासाठी, सोलापूरकरांच्यासाठी उज्ज्वल भवितव्य आहे. ते केवळ राजकीयदृष्ट्या असं नव्हे तर विकासाचं नवं मॉडेल घेऊन आम्ही ज्याला जनतेसमोर जातो ते ठामपणाने अंमलबजावणी करतं नेतृत्व ज्यावेळेला असतं त्याच्यातून एक वेगळी उन्नती, एक वेगळा विकास आपल्या सगळ्या परिसरामध्ये होऊ शकतो आहे. म्हणून सोलापूर जिल्ह्याचा अलीकडच्या कालावधीमध्ये एक दुष्काळी जिल्हा म्हणून ओळख होती. पण मला आठवतं की लोकशाही आघाडीचं सरकार आलं, अजितदादा त्या जलसंपदा खात्याचे मंत्री होते. काही काळ मी सुद्धा जलसंपदा खात्याचा मंत्री होतो. काही काळ माझ्याकडे ऊर्जा मंत्रिपद होतं. त्यावेळेला या जिल्ह्यातल्या ग्रामीण भागांतील अनेक पद्धतीच्या केंद्रांची आवश्यकता होती, सबस्टेशनची आवश्यकता होती. काही लाख पेड पेंडिंग केसेस त्यावेळेला होत्या. या सगळ्या पायाभूत सुविधाचं जाळं विणलं गेलं आणि उजनीचं पाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये पसरवलं गेलं. एकेकाळी नगर जिल्हा
सहकारी साखर कारखान्यामध्ये सर्वाधिक कारखाने असलेला जिल्हा म्हणून ओळखला जात होता. अलीकडच्या 15-20 वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक साखर कारखाने कुठे आहेत तर ते माझ्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आहेत. डाळिंबाचा निर्यात करणारा जिल्हा कुठला आहे तो माझा सोलापूरचा जिल्हा आहे. दुष्काळी जिल्हा म्हणून ज्या जिल्ह्याची ओळख होती आज द्राक्षाची निर्यात करणारा हा जिल्हा आहे. भाजीपालाची निर्यात करणारा जिल्हा आहे. फुलांची निर्यात करणारा जिल्हा आहे. अशा वेळेला शहराचं महत्त्व हे खूप मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी असू शकतं आहे. या शहराच्या उद्याच्या सर्वांगीण प्रगतीच्या कामासाठी आपल्याला अधिक व्यापक प्रमाणावरती काम करण्याची आवश्यकता आहे. ती करण्याची बांधिलकी घेऊन आपण सर्वजण त्या ठिकाणी काम करू इच्छितो आहोत. तौकीबाई शेख माझे एक ज्येष्ठ सहकारी आहेत. तेही अनेक वर्षे या शहरामध्ये कणखरपणाने नेतृत्व करतात. शहरवासियांचं पाठबळ त्यांना सातत्याने त्या ठिकाणी मिळालेलं आहे. जसं मी चंदन शेवांचं नाव घेतलं तसे या प्रमुख सहकाऱ्यांना सुद्धा या ठिकाणी मी त्यांचं उल्लेख करू इच्छितो आहे. मला विश्वास आहे की दोन्ही नेते समर्थपणाने आपापल्या प्रभागांतील 4च्या 4 उमेदवार निवडून आणण्यामध्ये यशस्वी होतील याच्यात कोणाच्या मनामध्ये तीरमात्र शंकाचा असत नाही. म्हणून सर्वसमावेशक पैचं नेतृत्व घेऊन आपण ज्यावेळेला काम करतो त्यावेळेला त्या कामाला ताकद आणि शक्ती देण्याची आवश्यकता असते. ती देण्याचं काम आपण सर्वांनी पुढच्या कालावधीमध्ये करावं. संतोष तुम्ही असतील, जुबेर असतील, पक्षाच्या माध्यमातून संघटन अधिक मजबूत करण्याचा सातत्याने प्रयत्न करतात. शेवटी संघटना मजबूत कधी झाली याचं उत्तर लोकशाहीमध्ये निवडणुकीच्या माध्यमातून मिळत असतं. ते या निवडणुकीच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षामध्ये जेवढे उमेदवार जेवढे नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निर्वाचित झाले असतील त्याच्या दुप्पट तिप्पट प्रमाणामध्ये नगरसेवक आज या माध्यमातून आपण देण्याची किमया तमाम सोलापूरकरांनी करावी एवढंच कळकळीचं आव्हान आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करतो. गेल्या वर्षभरामध्ये अनेक सहकारी पुन्हा एकदा पक्षाशी जोडले गेले. सर्व धर्मीय सहकारी जोडले गेले. बहुभाषिकसुद्धा जोडले गेले. अल्पसंख्याक समाज त्या ठिकाणी जोडला गेला. महिला भगिनींची संख्या लक्षणीय त्या ठिकाणी होत गेली. आमच्या ग्रामीणच्या महिला अध्यक्ष असतील, शहराच्या असतील, महिला प्रदेश अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली महिलांचं संघटन कसं उत्तम होऊ शकेल यावरती अधिक प्रयत्न त्या ठिकाणी करत आहेत. एकेकाळी चादरीचं उत्पादन करण्यामुळे हा जिल्हा आहे. या जिल्ह्याची शहराची एक वेगळी ओळख करण्याचं काम आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये या ठिकाणी करायचं आहे. मी आपल्याला या ठिकाणी आश्वस्त करतो आहे ज्याचा उल्लेख रुपालीताईंनी या ठिकाणी केला. आदितीकडे महिला बाल कल्याण विभाग आहे. या महिला बाल कल्याण विभागाच्या मार्फत शहरांतील ग्रामीण भागातल्या महिलांना संघटित करणं, महिला बचत गटाची प्रभावीपणाने चळवळ उभी करणं, MSMEच्या मार्फत त्यांना जवळपास 1 कोटी रुपयाचं कर्ज दिलं जात असताना 50% सबसिडीचा फायदा घेत स्वतःच्या स्वयंरोजगाराच्या अनेक योजना त्या ठिकाणी देणं हे काम अधिक गतीने त्या ठिकाणी दिलं जाईल. मी माझ्या तमाम महिला भगिनींना या ठिकाणी आश्वस्त करतो आहे महिला बाल कल्याण खात्याच्या ज्या काही योजना असतील तर या शहरामध्ये राबवण्यासाठी जुक्त माप पक्षाच्या माध्यमातून दिलं जाईल हा शब्दसुद्धा माझ्या सर्व धर्मीय महिला भगिनींना या निमित्ताने मी देऊ इच्छितो आहे. याचं कारण ते एक उन्नतीचं साधन राहू शकतं आहे. 1500 रुपये दिल्याच्या नंतर एक वेगळा आधार स्वाभिमानी पद्धतीने कुटुंबाचं व्यवस्थापन करणाऱ्या माझ्या महिला भगिनींच्याकडे एक त्या पद्धतीची भावभीत जशी पोचली तशी या महिलाच्या उन्नतीसाठी, साधनसामुग्रीसाठी, रोजगारासाठी अशी काय वेगवेगळे जी काय दालनं आहेत ती उभी करण्याचं काम आपण उद्याच्या भविष्याच्या कालावधीमध्ये नक्कीच त्या ठिकाणी करू. यामध्ये राज्यामध्ये निधीची कमतरता पडणार नाही. पण केंद्रामधून सुद्धा निधी आणण्याचा प्रयत्न केला गेला तर त्याच्यासाठी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकमेव खासदार म्हणून जो आज NDAमध्ये त्या ठिकाणी सहभागी आहे. आज देशाचे नेते आदरणीय नरेंद्र मोदी साहेब असतील, अमितभाई असतील, त्या खात्याच्या मंत्री महोदय असतील, यामार्फत सुद्धा मोठा निधी आपण त्या ठिकाणी आणू जेणेकरून या शहरातल्या सर्व धर्मीय महिलांच्यासाठी या चांगल्या चांगल्या योजनांची अंमलबजावणी करत शहर उद्योगशील, विकसनशील, पायाभूत सुविधाचं जाळं उभं करणारं आणि स्वतःच्या पायावरती ठामपणाने उभी करणारी शक्ती ही या माध्यमातून आपल्याला प्रस्थापित करता येईल. या कामाला गती देण्यासाठी आपल्या सर्वांचं पाठबळ त्या ठिकाणी मिळत राहावं अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. प्रचंड संख्येने आपण या ठिकाणी आलात, उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी आहात. 15 तारखेला मतदान आहे. दत्ता मगाशी म्हणाले की आपण या ठिकाणी बोललात पुढचे 5-6 दिवस थोडंसं सतर्क राहावं लागेल. अलीकडच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं आमिष दाखवली जातात, वेगवेगळ्या पैसा प्रचार आणि प्रसार करण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली जाते. पण सोलापूरकरांचा स्वाभिमान, त्यांच्या मनामध्ये असलेल्या भूमिकांचा आविष्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निर्धाराने त्या ठिकाणी करणार आहे.
म्हणून 16 तारखेला परत मतमोजणी आहे. मतमोजणी, मला मराठी बोलता येतं. त्याला तुम्ही दोघांच्या नेतृत्वाखाली, आपण इतरही अध्यक्ष आहेत, मला विश्वास आहे की सोलापूरची सकाळी ज्यावेळेला मतमोजणी सुरू होईल त्याला मी बहुतेक रायगडमध्ये असेल. रायगडचा परिसर छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. सर्व धर्मियांना सोबत घेत रहितेत राज्य छत्रपती शिवरायांनी उभं केलं. त्या सह्याद्रीच्या कुशीत आम्ही सगळेजण राहतो, त्या रायगडच्या कुशीमध्ये राहतो. सोलापूरमध्ये ज्यावेळेला प्रत्येक प्रभाग न्याय मतमोजणी सुरू होईल त्यावेळेला घड्याळाचा गजराचा आवाज त्या रायगडच्या कधाळाखोरात जाईल असा विश्वास या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो. आपल्या सर्वांनाच अंतःकरणापासूनच्या शुभेच्छा देतो आणि माझं लांबलेले 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी, जय भीम और अल्लाह हाफिज. या विजय निर्धार मेळाव्याला बळ देणारं मार्गदर्शन सन्मान्य तटकरे साहेबांनी केलं, यासाठी आभार. यानंतर पक्षप्रवेश इथं होतोय. ज्यांचा पक्षप्रवेश होतोय त्यांना मी विनंती करते, कृपया आपण मंचावरती उपस्थित राहत पक्षप्रवेश करावा. या निमित्तानं मुक्सित कांबळे, शोहेब क्षीरसागर, जबीउल्लाह महाडी, याचबरोबर रईत महाडी, याच निमित्तानं अखलाक उस्ताद, मोईन कांबळे, सनाउल्लाह क्षीरसागर, याचबरोबर इरफान शहाजी, वाहिब घोडके, रहनुमा बकर कसाब ग्रुप आणि श्री अरुण रामचंद्र मोरे, या सगळ्यांचा पक्ष प्रवेश या मंचावरती संपन्न होतोय. आणि एक विनंती बरं का, सगळ्यांच्या वतीनं तटकरे साहेब सत्कार स्वीकारणार आहेत. सगळ्यांनी थोडा वेळ थांबा. मी पुन्हा विनंती करते, सत्कार करण्यासाठी कृपया मंचावरती गर्दी करू नका. मी विनंती करते, कृपया मंचावरती गर्दी करू नका. सुरुवातीला पक्ष प्रवेश होतील आणि यानंतर सन्मान्य तटकरे साहेब उपस्थित असलेल्या सर्वांचा सत्कार स्वीकारतील. आणि यानंतर मी विनंती करते, सन्मान्य तौफिक भाई शेख यांच्या वतीनं सन्मान्य नामदार सुनीलजी तटकरे साहेब यांचा सत्कार इथं होईल. याचबरोबर सोलापूर महानगरपालिकेचे कर्तव्यदक्ष असे नगरसेवक असलेले आनंददादा चंदन शिवे आणि याचबरोबर सन्मान्य गणेश दादा पुजारी यांच्या वतीनंही सन्मान्य तटकरे साहेबांचा सत्कार होईल. यानंतर पक्ष प्रवेश करणाऱ्यांना मी पुन्हा विनंती करते, मुक्सित कांबळे, शोहेब क्षीरसागर, जबीउल्लाह महाडी आणि सईद महाडी यांनी कृपया स्टेजवरती यायचे. अखलाक उस्ताद, मोईन कांबळे, सनाउल्लाह क्षीरसागर, इरफान शहाजी, वाहिब घोडके, रहनुमा बकर कसाब ग्रुप आणि श्री अरुण रामचंद्र मोरे यांचा आजच्या या सोहळ्याच्या निमित्तानं या मेळाव्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये इथं पक्षप्रवेश होतोय. पक्षप्रवेश करणाऱ्या सगळ्याच आमच्या या नेते मंडळींचं आम्ही पुन्हा एकदा इथं स्वागत करतोय. आजचा मेळावा जरी संपला तरी निर्धार संपणार नाहीये, कारण राष्ट्रवादीचा झेंडा फडकवल्याशिवाय हा राष्ट्रवादीचा कोणताही कार्यकर्ता थांबणार नाहीये. हा आत्मविश्वास मनामध्ये घेऊन नेतृत्व अजित पवारांचं, संघटन सुनील तटकरे साहेबांचं आणि ताकद सोलापूरच्या जनतेची, महानगरपालिकेवरती राष्ट्रवादीचाच झेंडा फडकवणार हा विजय नाही, हा इतिहास असेल. हा आत्मविश्वास मनामध्ये घेऊन आजच्या या निर्धार विजय मेळाव्याप्रसंगी उपस्थित असलेल्या, मंचावरती उपस्थित असलेल्या सगळ्याच मान्यवरांचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहर यांच्या वतीनं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. संपूर्ण सोलापूर शहराच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित असलेल्या सगळ्याच आमच्या राष्ट्रवादी प्रेमींचंही मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहर यांच्या वतीनं आजच्या या विजय निर्धार मेळाव्याप्रसंगी मनपूर्वक आभार व्यक्त करते. प्रत्येकाच्या मनामध्ये विश्वास देणारा हा विजय निर्धार मेळावा या ठिकाणी संपन्न झाला आणि या मेळाव्याच्या निमित्तानं प्रत्येकाच्या मनामध्ये पुन्हा एकदा जिंकण्याची आणि लढण्याची उभारी या मेळाव्याच्या निमित्तानं देण्यासाठी उपस्थित असलेल्या मंचावरील सगळ्याच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये, त्यांच्या मार्गदर्शनानं हा विजय निर्धार मेळावा इथं संपन्न झाला. आणि यानंतर प्रत्येक प्रभागातून प्रत्येक अशा कार्यकर्त्याच्या माध्यमातून अखंडपणे येणाऱ्या 15 तारखेपर्यंत आपला हा प्रचार राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी करावं अशी मी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहरच्या वतीनं विनंती करते. Like, subscribe, click on the bell.